बीड आवाज न्यूज। आजचा बीड सोने दर 12 मार्च 2026 24 कॅरेट सोने 15,578 रुपये प्रति ग्रॅम 1,55,780 रुपये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने अंदाजे 14,400 रुपये 14,500 रुपये प्रति ग्रॅम 1,44,000 रुपये 1,45,000 रुपये प्रति 10 ग्रॅम। मार्केटनुसार थोडा फरक होऊ शकतो। बीड नगरपालिकेने थकबाकीदार गाळाधारकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे। नगरपालिकेसमोरील अथर बाबर शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील भाडे न भरलेल्या 2 गाळ्यांना आज थेट कुलूप ठोकण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून काही गाळाधारकांनी नगरपालिकेचे भाडे थकवले असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। बीड शहरातील बालेपीर भागात धक्कादायक घटना समोर आली आहे। येथील सेवानिवृत्त मेजर सानप यांनी हप्ता वसुलीसाठी एका चहाच्या गाडा चालकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। या मारहाणीत चहावाल्याचे अंग भाजले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे। जखमी चहावाल्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना सोमवारी सायंकाळी 7च्या सुमारास घडली। दरम्यान पोलीस उपअधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली असली तरी अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही। गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत 3 पोलीस अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले। या प्रकरणात ठाणे प्रमुख संदीप पाटील, सुरवसे आणि येळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे। तसेच न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या कारवाईमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षकांनी लाचखोर अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला आहे। लाडक्या बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या ठगाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी महिलांना फोन करून तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असल्याचे सांगत पिठाची गिरणी, शिवण मशीन आणि भांड्यांचे किट मिळणार असल्याचे आमिष दाखवत होता। मात्र ट्रान्सपोर्ट खर्चाच्या नावाखाली फोनपेवर पैसे पाठवण्यास भाग पाडत होता। पिंपळवंडी तालुका पाटोदा येथील 5 महिलांनी मिळून सुमारे 9,000 रुपये आरोपीला पाठवले। वस्तू न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अंमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील ठगाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। आई वडिलांनी घरातील कामाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रागावल्यानंतर 21 वर्षांच्या तरुणाने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली। विराज हरिदास भगत असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। पालकांनी रागावल्याचा राग मनात धरून विराजने मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजता गावातील काळशेत शिवारात आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान शेतात गेलेल्या त्याच्या बहिणीला ही घटना लक्षात आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मध्य पूर्वेतील इराण इस्रायल युद्धाचा परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागला आहे। एलपीजी गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे। मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांकडे फक्त 1 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे काही हॉटेल चालकांना चक्क लाकडी चुली पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। दरम्यान नागरिकांनी गॅस बुकिंगसाठी घाई करू नये, लवकरच गॅस पुरवठा सुरळीत होईल असे सरकारने स्पष्ट केले आहे। बीड आवाज न्यूज प्रतिनिधी शेख अकबर शेख मोहसिन बीड जिल्ह्याच्या ताज्या आणि मोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।